इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आहोत आयॉन सेंटर जे आहे जिथे PWD JEE या पदासाठीची एक्झामिनेशन सुरू आहे. एक शिफ्ट ऑलरेडी झालेली आहे, त्याचं लाईव्ह सेशन आपण घेतलं. आता सेकंड शिफ्ट आहे आजची 15 तारखेची. तर आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा पेपर होता, काठिण्य पातळी काय होती आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या परीक्षेसाठीचा कट ऑफ काय असू शकतो. चला तर प्रथमेश भालेराव. प्रथमेश आपल्यासोबत आहे. आज PWD JEEची ही दुसरी शिफ्ट सुटलेली आहे. पेपर 75% टेक्निकल आणि 25% नॉन टेक्निकल. दोघांपैकी सोपा कुठला होता? टेक्निकल इझी टू मॉडरेट. ओके, इझी टू मॉडरेट होता. पण टेक्निकलमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होते क्वेश्चन्स? हा इक्वली याच्यावर जास्त होते आपल्या कुठल्या सब्जेक्टवर? सॉमवरती जास्त होते. न्यूमेरिकल थेरॉटिकल कसं? न्यूमेरिकल जास्त नव्हतं. न्यूमेरिकल जास्त नव्हते. आता याच्यामध्ये जे नॉन टेक्निकलचा पार्ट होता, नॉन टेक्निकलमध्ये 4 परत सब टॉपिक पडतात. सर्वेची फारच कमी होती म्हणा टेक्निकलमध्ये. बरं, पण मग टाईम कन्झ्युमिंग होता, वेळ नाही पुरला असं काही? नाही, तसं काही नाही. टाईम पुरला. काय वाटतं एकंदरीत कसा कट ऑफ हाय लागेल? कट ऑफ 180-150च्या आसपास लागेल जनरलसाठी. थँक्यू प्रथमेश. तुझं नाव? सागर चव्हाण. सागर सर आता आपल्याकडे PWD JEEचा पेपर देऊन आलेले आहेत नुकतेच. सर, ओव्हरऑल पेपर तुम्हाला कसा गेला? पेपर आता मेडिमच गेला आहे. जरा माझं दुसरं काम, जॉबचं काम चालू असल्यामुळे जरा मेडिमच गेला आहे. पेपर सोपा होता, फक्त सगळा अभ्यास करणाऱ्याला सोपा जातो. म्हणजे सगळा सब्जेक्ट कव्हर करणं आणि सगळं रिव्हिजन मारणं आणि वन लाईनच क्वेश्चन होते. सगळं अवघड वगैरे काय नव्हतं. पण या परीक्षेचा फायदा तुम्हाला नंतर येणाऱ्या WRT WCD मध्ये होईल? नंतर येणार होईल. आणि मी थोडे 2-4 क्वेश्चन पण आपल्या पॉवर प्लेमधले वगैरे पडले. बरं. कारण मी पंढरपूरनं आलो. मी आपलं व्हिडिओ काय बघायचं, गाडी जाताना ट्रॅव्हल्समध्ये 6-7 तास प्रवास करायला लागते. त्यामुळे मी 10 तासाचं सेशन वगैरे बघितलं. म्हणजे आपल्या वज्रप्रहारचा तुम्हाला फायदा झाला? 10 तासाचं वज्रप्रहार. बरं. तुमचं सगळे आणि दुसरं वन लाईनर क्वेश्चन होते सगळे. फक्त 90 मिनिटाचा वेळ, तेच प्रॉब्लेम तेवढा म्हणजे त्यात कव्हर करायचे होते सगळे. आणि सगळे क्वेश्चन म्हणजे टाईम कन्झ्युमिंग. टाईम कन्झ्युम होते. अवघड. रिझनिंगचे पेपर जो होता, रिझनिंगचे प्रश्न जे होते ते कुठल्या टॉपिकवरती होते? रिझनिंगचं क्वेश्चन आपले नंबर सिरीजचा 1-2, नंतर ते आपले ABCDवर म्हणजे हे ओळखायचं सिरीज. नाही एवढ्या अवघड काय नव्हती. सोपे सगळे क्वेश्चन होते. फक्त नीट वाचला का 40-50 सेकंदात येत होती. आणि हे जे 25 प्रश्न आहेत नॉन टेक्निकलचे, तर हे असे एका स्पेसिफिक सिक्वेन्सनी होते की मराठीचे पहिले नंतर इंग्लिशचे? चप्पल कॉकटेल असं कसं पण. ओके, मिक्स होते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अजून मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा GK, चौथा काय असं सगळं मिक्स होतं. आणि पुरस्काराचे 1-2 क्वेश्चन. नोबेलचा काय नव्हता, पण कुठला बिझनेस स्पोर्ट्स असं काहीतरी होता. स्पोर्ट खेळाडा होता. ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं सर की कट ऑफ हाय जाईल? कट ऑफ हाय जाणार 160-170 प्लस. फक्त जागा आहेत 160-70 प्लस. कारण अभ्यास करण्याला सोपाच गेला आहे. आता माझ्या सारख्या पार्ट टाइम अभ्यास करण्याला अवघड जाणार आहे. रिव्हिजन ज्याचं झालं ना त्याला सोपा गेला आहे. फक्त सगळे सब्जेक्ट कव्हर करणं महत्त्वाचं होतं. ओके, 20-24 सब्जेक्ट. बिल्डिंग मटेरियल, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशनवर थोडं जास्त होतं. पण सगळेच सब्जेक्ट कव्हर होते. सगळ्यातलं 1-2 क्वेश्चन होतेच. असा कुठला सब्जेक्ट सोडून चालत नाही. म्हणजे तुमचा जरी अभ्यास झालेला नसेल तरी तुम्ही पेपरचा एनालिसिस मात्र खूप चांगल्या पद्धतीने केले. थँक्यू व्हेरी मच. ओके सर, थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा मॅडम नाव सांगा आपलं. सायली गायकवाड. सायली मॅडम आपल्याकडे आहेत आणि PWD JEEचा पेपर नुकताच देऊन आलेले आहेत. ओव्हरऑल तुम्हाला पेपर कसा गेला? तसा हार्ड होता पण क्लिअर केलाय. ओके, आज दिवसभरातनं पहिल्यांदाच भेटलेत मॅडम की ज्या म्हणतात की पेपर हार्ड होता. म्हणजे नक्कीच हार्ड असेल. मॅडम, टेक्निकल म्हणजे कशामुळे हार्ड? ॲनालिटिकल लेवलला होता, लेंग्दी होता, वेळ पुरला नाही असं काही? नाही, असं काहीच नाही. असं काही. बरं, बस. आणि ओव्हरऑल सब्जेक्ट कुठल्या टॉपिकवरती जास्त प्रश्न आले होते असं तुम्हाला वाटतं? सिव्हिलच्या डिप्लोमा बेसवरती. नाही, डिप्लोमा बेसवरती होती, पण त्याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल किंवा तुमचा सॉम असेल, कुठल्या पेपरवरती किंवा कुठल्या सब्जेक्ट? कन्स्ट्रक्शनवरती मोस्टली होते. राईट. हां. नॉन टेक्निकलमध्ये त्यांनी प्रश्न शफल केले होते. म्हणजे असं नाही की मराठीचे लागले म्हणजे सगळे मराठीचे. तर मग त्याचा काही त्रास झाला का? थोडासा, एवढा काय नाही, पण त्यावेळी प्रेशर तर होता एक्झामचा. ओके. तर त्यावेळेस सॉल्व्ह करून टाकले. बरं मॅडम, थँक्यू आमच्यासोबत व्ह्यूज शेअर केल्याबद्दल. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगा आपलं. सय्यद सलीम. सय्यद सर आपल्यासोबत आहेत. सय्यद सर PWDचा पेपर देऊन आलात. यस सर. तुम्हाला कसा गेला? तर पेपर ठीकठाक गेलं माझं, तितकं चांगलं. अच्छा गया पेपर. सर, टेक्निकल का 75 का वेटेज है जो अभी पहली बार कुछ तो भी अलग हुआ है. तो 60-40 का पैटर्न था हमारा. तो इसका कुछ आपको यानी कि जैसे बोलते कि इसके वजह से कुछ डिफ़िकल्टी हुआ है? सर डिफ़िकल्टी बोले तो सर पेपर इझी टू मॉडरेट लेवल होता. ओके. पण आणि जास्त त्याच्यामध्ये सॉम, आपला मेकॅनिक्स आणि सर्वेचा तितका जास्त विचारला नाही. फक्त 2-3 क्वेश्चन सर्वे आणि जास्त आपला याच्यावर सिंगली रेनफोर्स, डबली कन्सेप्ट लेवलला होते, सिंगल लाइनर क्वेश्चन होते.
सर स्टेटमेंट लेवल कन्सेप्ट हां. थँक्यू सय्यद आणि बेस्ट ऑफ लक. सर काय नाव आहे आपलं? माझं नाव आशीर्वाद चव्हाण. आशीर्वाद आहे आपल्यासोबत आणि ते PWD JEEचा पेपर नुकताच देऊन आलेले आहेत. तुम्हाला कसा गेला सर पेपर? पेपर चांगला गेला. थेरी पेपर- कन्सेप्टवर होता पूर्ण पेपर. ओके. न्यूमेरिकल होते त्याच्यामध्ये? नाही न्यूमेरिकल नव्हते. म्हणजे न्यूमेरिकल नव्हतेच. हां 1 किंवा 2 होते अर्थ प्रेशरवरचे, बाकी काही पण नव्हतं. मग त्याच्यामधला कॅल्क्युलेशनचा पार्ट कसा होता? इझी होता, नॉर्मल होता. बरं. आता 25% जे आहे त्यांचं तुमचं नॉन टेक्निकल होतं आणि ते शफलिंग दिलं होतं सगळं. तर ते काही टाईम कन्झ्युमिंग वगैरे वाटलं तुम्हाला? नाही टाईम कन्झ्युमिंग तर नाही वाटलं, बरं. पण थोडेसे करंट अफेअरच्या रिलेटेड क्वेश्चन असल्यामुळे असं सेपरेट GSचे जे क्वेश्चन्स आहेत कुठल्या पर्टिक्युलर जसं पुरस्कार असतात किंवा अजून काही असतं त्याच्यावरती आले होते? फक्त स्पोर्ट्समॅनचा एक आला होता. बरं. स्पोर्ट्समॅन रिलेटेड एक क्वेश्चन होता 2023चा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर कोणाला भेटला. ओके. त्या टाईपमध्ये 1-2 क्वेश्चन होते करंटचे, बाकी असं नॉर्मल होते. आता ओव्हरऑल नॉर्मलायझेशन प्रोसेस नंतर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण तुम्हाला काय वाटतं की साधारणतः हाय जाईल कट ऑफ की लो जाईल? हाय जाईल. कम्पॅरेटिव्हली इझी होता पेपर, त्यामुळे हाय जाईल. थँक्यू व्हेरी मच. सर नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. माझं नाव अमर सत्यप्रेम अंडील. आपल्यासोबत आपले विद्यार्थी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला पेपर कसा गेला? पेपरची लेवल खूप इझी होती, सगळे ऑनलाईनर होते. बऱ्यापैकी सगळ्यांना सोपा गेलेला आहे पेपर. बरं. आपण वज्रप्रहार एक साधारणतः दिवसाला 10 तास 11 तास घेतलेत, त्याचा काही फायदा झाला आहे? 100% फायदा झालेला आहे. बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकलचं पहिल्यांदा वेटेज वेगळं होतं, 75 आणि 25, जो तुमचं 40 आणि 60चा पर्सेंटेज होता क्रायटेरिया बाकी एक्झामसाठी. तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का? पहिले वाटत होतं सगळ्यांना होईल, पण ज्या लेवलचे क्वेश्चन्स आले त्या लेवलने काय वाटत नाही की काही फरक जाणवला असं, कारण की पेपर पण बऱ्यापैकी सोपा होता. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आले असणार आन्सर आणि कट ऑफ चान्सेस आहेत की जास्त लागेल म्हणून. हां, कारण सोपा पेपर असेल तर नक्कीच जास्त जाईल. आणि आतापर्यंत दोन्ही शिफ्टमध्ये पेपर सोपाच होता. रिझनिंगचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये कुठले टॉपिक सांगू शकाल की त्याच्यावरती प्रश्न आले होते? रिझनिंग आपलं ब्लड रिलेशनवर होतं, लेटेस्ट ह्याच्यावर होतं, नंबर सिरीजवर 2-3 क्वेश्चन ह्याच्यावरच फिरलेले होते, बाकी काहीच नव्हतं एवढं. टेक्निकलमध्ये असं कुठलं वाटलं तुम्हाला सब्जेक्ट की त्या विषयावरचे प्रश्नच आले नाही? आपलं ट्रान्सपोर्टेशनवर एक क्वचित प्रश्न होता. बरं. हायवेवर थोडं होतं, ब्रिज नाही, टनेल नाही, ह्याच्यावर काहीच नव्हते. GTवर फोकस होता खूप, सॉईलवर. ओके, सॉईलवरती होता. बरं, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आपल्यासोबत गौरव आहे. गौरवनी पेपर आत्ताच नुकताच दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला पेपर कसा गेला? चांगला गेला सर. ओके. चांगला पेपर गेला म्हणजे ह्याचा अर्थ हा की क्वेश्चन लेवल खूप कमी होती. डिप्लोमा, डिग्री आणि त्याच्यामध्ये इझी लेवल होती. हो इझी लेवल होतं डिप्लोमाच्या. सिंगल लाईनर क्वेश्चन होते की कन्सेप्ट? सिंगल लाईनर होते सर. सगळ्यात जास्त क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकमध्ये आले होते की इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं? इस्टिमेटवर जास्त होते. इस्टिमेशनवरती जास्त होते. न्यूमेरिकल होतं कुठलं? नाही न्यूमेरिकल एवढे नाही आलेले, 2-3 आलेले, जास्त नाही आले. पण न्यूमेरिकलमधले सुद्धा कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो कसा होता? तो एवढा पण हार्ड नव्हता, इझी होता तो पण. ओके, तो इझी होता. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय झालं होतं की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल 25 आणि 75 होतं. आणि त्याच्यातही त्यांनी 25मध्ये काय केलं की शफल केलेत क्वेश्चन, मिक्स केलेत सगळे. त्याचा काही त्रास झाला? म्हणजे त्याच्यात पण रिझनिंग आणि हे आलेलं नाही जास्त आहे, त्याच्यात पण 2-3च पडलेले आहेत रिझनिंग आणि ॲप्टीचे. मराठी होतं, इंग्लिश होतं जास्त, मग बाकी काही एवढं हे नव्हतं. पण वेळ पुरला का मग त्याच्यासाठी? हो वेळ पुरला. त्याच्यात पण सॉल्युशन नव्हते, बरं. त्याच्यामुळं तो वेळ वाचला. आपण वज्रप्रहार घेतले होते दिवसाला एक साधारणतः 10 तास वगैरे सगळ्या फॅकल्टीने इन्फिनिटीच्या, तर त्याचा काही फायदा झाला असं वाटतं? हो त्यातले पण जवळपास 40 ते 50% क्वेश्चन. तर थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू.